भाग्य मोठं आहे की तुम्ही राजकारणातले मगाशी बोलताना म्हणालात की साहेबांसमोर बोलायची संधी मिळते. माझं खरंच किती मोठं भाग्य आहे बघा. एका भटक्या समाजातल्या मुलीला दररोज पवार साहेबांसमोर बोलायची संधी मिळते. आणि या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय मोहिते दादा असतील, राजे रघुनाथ राजे साहेब असतील, सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि उमेदवार धैर्यशील दादा. मला आज आवर्जून या प्रसंगाच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर अधोरेखित करायची आहे. मला आठवतं जेव्हा भारताने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेस बीसीसीआयचे प्रेसिडेंट द वन अँड ओनली शरद पवार साहेब. ऐका थोडा दम ऐका. आणि मला वाटायचं की साहेब बीसीसीआय क्रिकेट कसं काय एवढे मोठे धुरंधर नेते. आज मला कळतंय आदरणीय पवार साहेब बीसीसीआय आणि क्रिकेटचे अध्यक्ष का होते. त्यांना बरोबर माहिती आहे कुठल्या मैदानात कोणता गडी उतरवायचा. म्हणूनच आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका उमेदवार धैर्यशील दादा मोहिते मिळाले. साहेबांना माहिती आहे कुठल्या गड्याला बाद करायचा, कोणता बॉल सोडून द्यायचा आणि कुठला बॉल रणजित निंबाळकर सारखा फेकून चढ्यांच्या बाहेर द्यायचा. या सांगू इच्छिते भारतीय जनता पार्टी प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मागच्या महिन्यामध्ये. कारण मी मार्च एंडिंगला पंढरपूर, वेळापूर, नातेपुते, करमाळा, कुर्डवाडी, माळा मतदारसंघात 4 दिवस मी प्रवास केला. आमच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी एकच घोषणा दिली व गल्लोगल्ली माडा रे माडा आणि रणजित निंबाळकरला पाडा. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ही निवडणूक आजच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचे उमेदवार धैर्यशील दादांनी जिंकलेली आहे. मला फडणवीस, आदरणीय दादा शिंदेजी आणि आज आपले जे मोदी पंतप्रधान साहेब आले त्यांनी आज पवार साहेबांचा उल्लेख केला. एक ही आदमी महाराष्ट्र को अस्थिर कर रहे म्हणले. त्यांना कुणीतरी सांगावं माना की तू गब्बर होगा दिल्ली का लेकिन महाराष्ट्र में एक ही शेर गब्बर है उसका नाम शरद पवार है. अरे एवढी फोडाफोडी करता, एवढी तोडातोडी करता, घर फोडता, तुमच्यामध्ये दम नाही म्हणून नरन भावनामध्ये फाईट लावता. मग का बच्चा होता तो सामने से वार करता, यू पीछे से वार नहीं करता. हे महिला भगिनी बसलेले तिथे काका यांचं काय झालं माहितीये का. एक फुल दोन हात. यांच्याकडे काही गुन्हा म्हणून पवार साहेबांच्या मागे लागले. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ही निवडणूक 18 पगड जातीच्या उमेदवारांसाठी लोकांनी जनतेने हातात घेतलेली आहे. परवा मी ऐकत होते देवेंद्रजींचा एक इंटरव्ह्यू होता. तुम्हाला कसं वाटतंय 3 पक्ष आहेत म्हणे. मी यावेळेस आलो पण 2 पक्ष फोडून आलो. वा वा काय मर्दानगीचे तुमचे पॅरामीटर्स आहेत. वा काय करून आलो तो 2 पक्ष फोडून आले. अरे दम होता ना तर 84 वर्षाच्या मल्लासोबत फाईट करायची होती आणि शपथ दिली होती. तुम्ही शेंडा शिपाई आणि तुमच्यामध्ये कसलाही दम नाही. आज मला सांगायचंय या मतदारसंघाचे गेम चेंजर आदरणीय पवार साहेब आणि किंग मेकर आदरणीय विजय दादा आजच गुलाब धैर्यशील दादाला लागलेला आहे. विजय दादा लहानपणी इतिहासामध्ये मला वाचण्यात आलं होतं. ह्या आणाजी बद्दल एवढा काहूर माजला परंतु हंबीराव मोहिते सरसेनापती लढाऊ त्यांनी या अष्टप्रधान मंडळातील आणाजी पंताला जेरबंद केलं. आणि आता सुद्धा महाराष्ट्र बघेल की मोहिते दादांच्या रूपाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने हा आणाजी पंताला नेस्तनाबूत केल्याशिवाय फलटणची जनता शांत राहणार नाही हा मला विश्वास वाटतो. ओरिजिनल निंबाळकर इथं आहे आणि डुप्लिकेट तिकडे आहे. आणि त्यामुळे ते आयपीएलचा खेळाडू आहे. आयपीएल मध्ये लिलाव केलेले खेळाडू असतात. ओरिजिनल कसोटी क्रिकेटमध्ये असतात, वर्ल्ड कप मध्ये असतात. त्यामुळे त्या उमेदवाराला सांगा की तुम्ही जे धूम बलकवडीचं सांगता मी केलं मी पाणी आणलं. अरे रणजित दादा यावेळेस तुम्हाला माडाची जनता पाणी पाजणार
तुमची वेस ओलांडू देणार नाही. ही भाषा सहन केली जाणार नाही. महाराष्ट्राला एक अस्मिता आहे. गुजरातच्या 2 माणसासाठी तुम्हाला एवढं कौतुक सोडा आणि महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी रक्त सांडलं, ज्याने आपला घाम गाळला, हा महाराष्ट्र उभा केला. पक्ष उभा करायला काय लागत नाही हो? चोरायला काय लागत नाही. उभा राहायला किती काळ लागतो ते काम पवार साहेबांनी केलं. आणि अशी भाषा जर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत अशा नेत्यांबद्दल करत असाल तर तुम्हाला थोपटून काढायची जबाबदारी सबंध तरुण घेतील हे मी आजच सांगून टाकतो. मला कोणीतरी मगाशी सांगितलं निंबळचे राजळेचे तरुण आलेत का? त्या गावातले तरुण आलेले आहेत का? तडीपार करतात म्हणे, तुम्हाला नोटिसा टाकतात, मोक्का लावतात. लावा मोक्का जरूर लावा. रंजन निंबाळकर 4 तारखेला मतदानातून जनता तुम्हाला ठोकणार आहे हे एवढं लक्षात ठेवा. सहन केली जाणार नाही दादागिरी. महाराज तुतारी वाजणार आहे, बारामतीमध्ये तुतारी वाजणार आहे. हा लढा नैतिकतेचा आहे, हा लढा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. जर मोदी आणि अमित शहा या ठिकाणी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करत असतील तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवींचे विचारांचे वारसदार हे सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही चाललेलो. ही गुरमीची भाषा उतरवली जाईल, तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर दिलं जाईल. सगळ्यांना वाटलं पवार साहेब आता काय करतील, त्यांचं चिन्ह गेलं, पक्ष गेला. उर्दू में एक शेर है, मेरा पानी उतरता देख किनारे घर न बना लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर न बना लेना. मैं समुंदर हूं फिर लौट के आऊंगा. साहेब समुद्र आहे, मला अभिमान आहे. मी त्यांच्या रक्ताच्या नात्यात नाही, परंतु हिरकणी जशी होती छत्रपती शिवरायांची तशी आम्ही हिरकणे. आम्ही लढला. पवार साहेबांचा प्रतिष्ठा म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. मोदी भारतात येऊन गुजरातवरून येऊन महाराष्ट्र चालू शकत नाही. शेवटचा प्राण असेपर्यंत आम्ही लढणार. परवालाच आमचे अभिजित पाटील पंढरपूरचे त्यांना दम दिला, बंदूकच लावतात हे. चला नाहीतर काय करू. तुरुंगापेक्षा भाजपवर हा नारा देत आहेत लोक. लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या समोर हे तुमचे भडंगी दिवसा ढवळ्यात गोळ्या घालतात, त्याच्यावर काही कारवाई होत नाही. महिलांना अत्याचार वाढले, त्याच्यावर काही कारवाई होत नाही. घरं फोडायचे, पक्ष फोडायचे, हात धंद्यात लावलेले. मला